ह्याला तर बोलतात कमबॅक. भूपेंद्र खूपच जुना जाणता हा खेळाडू आहे. त्याच्याकडे ही अशी शैली आहे, तो कधी गेम चेंजर आपल्या संघासाठी ठरू शकतो. आणि तोच तो मला असं वाटतं एक धाव त्याने वाईटच्या स्वरूपात दिलेली असताना आपल्या संघासाठी कमबॅक केलेलं आहे त्याने. डॉटच्या स्वरूपात समोरच्या खेळाडूला रोखून धरण्याचं काम देखील तो करू शकतो. तेवढी ताकद त्याच्या हातामध्ये आहे. थोडंसं इथं सायलेंट ठेवायचा, मी कॉमेंट्री करतोय. पुन्हा एकदा मला असं वाटतंय दिशाहीन झालेलं आहे. कुठेच दबावाच्या स्वरूपात भूपेंद्र आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि खातं खोललेलं आहे ते संघाचं 2 वाईटच्या स्वरूपात. 1 चेंडू आणि 2 धावा सोमजाई चिंचवली या संघाची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मला असं वाटतंय कुठतरी रोखून धरलेलं आहे. कुठतरी बोलतात ना एक इथे उपस्थित आवर्जून मोळाची लाभलेली ती सागरजी खेरडकर साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे मी शुभमजी खेरडकर यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन सागर खेरडकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठतरी मोठा प्रयत्न पण होता परंतु असफल ठरलेला आहे. आणि मला असं वाटतं 1 धावातच त्यांनी समाधान मानलेलं आहे. ती 1च्या स्वरूपात धावसंख्या झाली ती 3. सागरजी खेरडकर रोहावरून आलेले आहेत, ते आवर्जून त्यांची उपस्थिती ते लाभलेली आहे. ते सागरजी खेरडकर. तसेच राज पेंडारी मुंबईचे नालासोपारावरून आमचे राजजी पेंडारी साहेब आलेले आहेत. त्यांचे देखील मी शुभम खेरडकर यांना विनंती करतो त्याने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करायचं आहे. आलेल्या सर्व आणि सर्व मान्यवरांचे खरोखरच मी शब्दाच्या स्वरूपात त्यांचे हार्दिक स्वागत करतोय. ओळे आपल्या सामन्याकडे भूपेंद्र बॉलिंग मार्कर असणारा भूपेंद्र. बघूया आपल्या टीमसाठी करताना मला असं वाटतंय कार्पेटच्या दिशेने बॉल कटवलाय चेंडू. मला असं वाटतं 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न तर होता परंतु आकाशने कुठेतरी नाकारलेले. कुठतरी मला असं वाटतंय धीम्या गतीने थोडंसं धाव आपल्याला पाहायला भेटत आहे. ते धावसंख्या झाली ती मला असं वाटतंय 4. खरोखरच पॉवर प्लेच्या शतक चालू असताना समोरच्या संघाला रोखून धरायची जी ताकद असेल ना, तोच बॉलर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो. तोच असा हा मला असं वाटतंय बॉलिंग मार्फत पाहायला भेटतो भूपेंद्र. आपल्या असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत. आणि गॅप शॉट मारलेले कार्डपीटच्या सरपंच. बघूया किती धाव पूर्ण. खरोखर प्रयत्न तर खूप मोठा होता परंतु असफल ठरल्याने सीमारेषा पार झालेला आहे. तो 4च्या स्वरूपात धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. खरोखरच गॅप शॉट कुठेतरी पर्यायांची मुंबई अध्यक्ष आणि आमचे सल्लागार किरणदी तांबडे साहेब याने लवकर टेस्टपाशी यायचं आहे. ओळूया मॅच कडे आणि बघूया किती धाव भेटत. आणि सुंदर अशी फिल्डिंग. जिथे 4 धावा होत्या तिथे 3 धावा रोखून धरलेल्या आहेत आणि 1च धाव दिलेली आहे ते आपल्या संघासाठी. पहिलं शतक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 9. सोमजाई चिंचवलिया संघाची पॉवर प्लेच्या शतकानंतर धावसंख्या झाली ती 9. दुसरं शतक परवेश किरणजी तांबडे मुंबईवरून आलेले आहेत. ते खरोखर त्यांचं देखील आमच्या संघासाठी मोलाची कामगिरी, मोलाचं योगदान आणि आर्थिक स्वरूपात असू द्या, संपूर्ण कोणतीही परिस्थिती असू द्या, आम्हाला सातत्याने त्यांचं मदत हातभार लाभतो. मी शुभमजी खेरडकर यांना विनंती करतो त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं किरण दादा तांबडे यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद, तुम्ही आलात, तुमचा मोलाचा वेळ आमच्या संघासाठी दिलात. अशीच संध्याकाळपर्यंत अशीच साथ तुमची लाभू द्या.
अंपर योगेश, तुम्हाला खरोखरच एक मोलाची सूचना असेल. सामना खूपच धीम्या गतीने चाललेला आहे धावपट्टीवर, तर तुम्ही सामना थोडंसं जलद गतीने चालू करायचा आहे. दुसरं शतक प्रगतीपथ असताना मला असं वाटतंय संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं असं शतक हाताळण्यासाठी आले ते सुलेमान. धावसंख्या झाली ती 9. आणि सुरेख असं झेल, पहिलाच खातं खोललेलं आहे ते सुलेमान याने. वैभव सर, बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. सुलेमान, योगेश अंपर यांना विनंती असेल तुम्ही खरोखरच थोडंसं धीम्या गतीने सामना चालू करताय. वळ या सामन्याकडे वैभव सर. आणि कुठेतरी खरोखरच नक्कीच हा चेंडू बाहेर आहे आणि हंपर यांना दोन्ही हात खोलण्याची संधी भेटली आणि ती संधी योगेश हंपर हे कधीच सोडत नाहीये. आणि या एक धावानंतर धावसंख्या झालेली ती 10. दुसरं शतक प्रगतीपथ असताना धावसंख्या झाली ती 10. बघूया सुलेमान. आणि मला असं वाटतंय पाठीमागे गॅप शॉट, फिरकी शॉट मारलेला आहे आणि सीमारेषा पार 4 धावांसाठी गेलेले ते. धावसंख्या जलदगतीने वाढलेली, धावसंख्या झाली ती 14. बॉल द्यायचंय. धावसंख्या ती 14. खरोखरच दिमागशीर खेळी आपल्याला पाहायला भेटते ती वैभव सरांकडून सातत्याने. एक अनुभवी खेळाडू आहेत ते क्रिकेट या खेळामध्ये. बघूया सुलेमान. मोठा फटका, खरोखरच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु खरोखरच खूपच उंच गेला आणि मला असं वाटतंय कुठेतरी हा कमबॅक केलेले आहे ते सुलेमानने आणि वैभव सरांच्या स्वरूपात आपल्या संघाला मिळालेला हा दुसरा झटका. ती मला असं वाटतं 14. कुठेतरी आपलं आधीचं चेंडू महाग पडत असताना कमबॅक केलेले ते सुलेमानने आणि वैभव सरांना बॅक टू बॅक
पॅव्हलियन मध्ये तंबूमध्ये परतवलेला आहे. बघूया पुन्हा एकदा सुलेमान तयार आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा झेल बाद आणि मला असं वाटते सीमारेषा पार 6 धावांसाठी. आणि मुंबईवरून आलेले आमचे सिद्धेशजी भोळे साहेब इथे आलेले आहेत, उपस्थित आहेत. मी निखिल खेरडकर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि मला असं वाटतंय पुन्हा एकदा बॅक टू बॅक सीमारेषा पार. खूपच सुरेख असं कमबॅक. कुठेतरी आपला संघ थोडस कमी भासत असताना मॅनातून ही तलवार निघालेली आहे आणि सीमारेषा बॅक टू बॅक. डीजे डीजे धाव संख्या झालेली ती 26. पुन्हा एकदा मला असं वाटतंय हॅट्रिक षटकार. खूपच सुरेख असं प्रदर्शन पाहायला भेटलेलं आहे ते. आले आले मला असं वाटतं मॅनातून तलवार बाहेर काढून त्याने सीमारेषा पार तिन्हीच्या तिन्ही चेंडूंना दिशाहीन केलेलं आहे. आणि धावसंख्या आपल्या संघाची खरोखरच जलद गतीने वाढवले. 32 धावा झालेले आहेत. बघूया गरीब शाह. वाईट कुठेतरी थोडस दिशा थोडीशी भरकटलेली आहे. नक्कीच दबाव असू शकतो बॉलरवर. पुन्हा एकदा गरीब शाह तयार. शेवटचं शतक प्रगतीपथावर असताना मला असं वाटतं खरोखरच खूपच म्हणजे खूपच उंच गेलेला चेंडू. बघू द्या झेल बाद होऊ शकतो का. आणि झेल घेण्याचा खरोखरच मोठा प्रयत्न होता. खरोखरच सुरेख असं थोडस पहिलं शतक कुठेतरी धीम्या गतीने चालू असताना धावसंख्या कुठेतरी दबलेली असताना सचिन कुठेतरी तडपलेला पाहायला भेटत आहे ते आपल्या संघासाठी. आणि खरोखरच हा बघण्यासारखा क्षण, खरोखरच नक्कीच हा बघण्यासारखा क्षण आपल्याला पाहायला भेटेल. ते गरीब शाह याच्याकडून झेल बाद करून तंबूत परतवले. सचिन दादा याला हॅट्रिक षटकासाठी खरोखरच तुझं कौतुक असावं, मानावं तेवढं कमीच आहे. आपला संघ कुठेतरी दबावत असताना 3 चेंडू मध्ये कुठेतरी संघाला असं बोलतात ना ते उसळून आणतात, तसंच कामगिरी करून तंबूमध्ये परतवलेला आहे. केतन तिसरं शतक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली ती 34. केतन 2 चेंडू आणि 34 धावा. अजून देखील 4 चेंडू शिल्लक केतनसाठी. बघूया आपल्या संघासाठी किती धावांचं पारडं रचत आहे केतन. आणि मला असं वाटतंय व्हाईट प्लस विकेट.
खरोखरच एक्स्ट्रा धाव गेली, परंतु कुठेतरी कमबॅक केला आणि आकाशला तंबूत परतवलेला आहे ते गरीब शहाणे. बघूया राजा. धावसंख्या झाली ती 35. दोन चेंडू आणि 35 धावा. खरोखरच समोर दिशेने तडवले चेंडू. बघूया किती धाव भेटते. मला असं वाटतं एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न आणि दुसरं धाव देखील खूपच सुरेखरित्या पूर्ण केलं ते राजाने. आणि धावसंख्या झाली ते 2च्या स्वरूपात. या धावसंख्या झाल्या त्या 37 धावा. 3 चेंडू 37 धावा. शिल्लक असलेले 3 चेंडूमध्ये किती धावा आजमावत आहेत ते राजा आपल्या संघासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर खूपच मोठा होता, परंतु कुठतरी सफल ठरलेला आहे तो सुलेमान. आणि मला असं वाटतं राजा तंबूत परतलेला असताना त्याची जागा सांभाळण्यासाठी आलेला तो अनिकेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली ती 37. बघूया 2 चेंडूमध्ये किती धावांचं पारडं रचत आहे ते सोमजाई चिंचवली. नक्कीच मोठा फटका मारण्याचा तर प्रयत्न होता, परंतु रनआउटच्या स्वरूपात अनिकेतला तंबूत जावं लागेल. शेवटचं चेंडू शिल्लक असताना केतन आपल्या संघासाठी किती धाव पारडं समोरच्या टीमला देतात. मला असं वाटतंय अंपर धावा किती, 1 धाव. आणि 1 धावच्या स्वरूपात धावसंख्या झालेली आहे ती 38 आणि 39 धावांची आव्हान रचलेले आहे ते सोमजाई चिंचवली या संघाने. यानंतर होणारा सामना लोअर बॉईज आणि जय मल्हार. यानंतर होणारा सामना लोअर बॉईज आणि जय मल्हार या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. चिंचवली वॉरियर्स तुमचा आदित्यजी मोरे हे कुठे असतील त्याने टेस्ट पाशी यायचं आहे. बघूया आदर्श नगर या संघाला जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते सोमजाई चिंचवली या संघाने. खरोखरच पहिलं शतक थोडंसं धीमं, परंतु दुसरं शतक कुठतरी बोलतात ना मॅनातून तलवार जी उसळलेली होती ती सचिनची, त्याने आपल्या संघाचा कुठतरी दबाव थोडंसं क्षेत्ररक्षक तोडीत लावायचं आहे.
अंपर योगेश यांना विनंती असेल, सामना खूपच धीम्या गतीने चाललेले आहेत, आपण त्वरित क्षेत्ररक्षक लावून आपला सामना चालू करायचा आहे. 39 धावांचं आव्हान असणार ते आदर्शनगर या संघाला. लोअर बॉयजचे कर्णधार आणि जय मल्हारचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. त्या दोन्ही कर्णधारांचे मी खरोखरच मनापासून स्वागत करतो. संदीपजी पिसारे यांच्याकडून सचिन दादा 3 षटकांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेले. खरोखरच पैशांची सचिन दादा यांच्यावर बरसात होत आहे. नक्कीच तुझं प्रदर्शन हा देखणादायक होता. आवर्जून तुझ्या या संघामधल्यांची अशी साथ खरोखरच खेळाडूंना लाभली पाहिजे, तरच आपला मातीतला खेळाडू कुठतरी आदर्शनगर या संघाचे बॅट्समन लवकर पाठवायचे आहेत. लोअर बॉयज आणि जय मल्हार यांच्यात पुढील होणारा सामना. आणि मला असं वाटतं लोअर बॉयज ही टॉच विन झालेली आहे आणि पहिलं क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते लोअर बॉयज या संघाने. पाहूया मॅचकडे वळूया. 39 धावांचं आव्हान समोर असताना आपला संघ आदर्शनगर हा आपला संघाला विजयी करून तंबूत परतवतेत का. स्ट्राईक साठी आलेले आहेत ते मला असं वाटतंय परवेश आणि दीपक एक्स्ट्रा खेळाडू. आदर्शनगर या संघाला विनंती असेल तुमचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. सातत्याने आम्हाला नाव विचारण्यासाठी अडथळा येत आहे यूट्यूबसाठी, तर तुम्ही थोडंसं कुठेतरी सहकार्य करायचं. आदर्शनगर या संघाने 39 धावांचं आव्हान. बॉल द्यायचा आहे. सामना लवकर चालू करायचा. हंपर योगेश यांना विनंती असेल. 39 धावांचं आव्हान असलेलं आहे ते आदर्शनगर या संघाला. खरोखरच सचिन दादा यांची खेळी आपल्या संघासाठी मौल्यवान ठरलेली आहे आणि त्याच्यावर खूपच बक्षिसांचा बरसात झालेली आहे. मला असं वाटतंय सुनीलजी गवस्कर यांच्याकडून त्याला 501 रुपयाचं पारितोषिक, रुपेशजी विश्वकर्मा यांच्याकडून त्याला 501 रुपयाचं पारितोषिक, तसेच संदीप पिसारे साहेब यांच्याकडून त्याला 201 रुपयाचं पारितोषिक. खरोखरच बक्षिसांची बरसात त्याच्यासाठी लाभलेली आहे. परंतु मला असं वाटतंय जशी सचिन दादा याची कामगिरी आपल्या संघासाठी होती तशीच आपल्या बॉलरना देखील कामगिरी दाखवावी लागणार आहे. आपल्या संघाकडून खातं खोलण्यासाठी आलेले बॉलिंगसाठी ते वैभव सर. खूपच सुरेख असा पाठीमागे शॉट मारण्याचा प्रयत्न होता. बघूया किती धाव भेटतात. मला असं वाटतं सीमारेषा पार 4 धावांसाठी खातं खरोखरच नक्कीच चांगलं खोललेलं आहे ते आदर्श नगर या संघाने. परवेशाने थोडस बोलतात ना दिमागशीर हा शॉट होता आणि वाटला नव्हता सीमारेषा पार करू शकतो, परंतु सीमारेषा पार करून मला असं वाटतं परवेशाने आपल्या संघाचं खातं खोललेलं आहे ते 4च्या स्वरूपात. नक्कीच त्याचा प्रयत्न 39 धावांचं आव्हान पार करण्याचं असणार आहे. बघूया पुन्हा एकदा वैभव सर. बघूया कमबॅक करत आहेत का आपल्या बॉलिंग मार्फत. आणि खरंच वैभव सर यांनी कमबॅक केलेला आहे, कुठतरी रोखून धरलेलं आहे. पहिलंच चेंडू महागडं पडत असताना पॉवर प्लेचं शतक चालू असताना वैभव सर यांनी कमबॅक केलेलं आहे, कुठतरी रोखून धरलेलं परवेशाला. 2 चेंडू आणि 4 धावा झालेले आहेत ते 39 धावांचं आव्हान. पुढे पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट चेंडू. खरंच नक्कीच प्रयत्न खूपच चांगला आहे वैभव सरांचा.
3 चेंडू आणि 4 धावा. परवेश खूपच सुरेख असा हा ऑफ साइडला दिशेला तटवलेला चेंडू परवेशच्या बॅट मधून. वन बाउन्स सीमारेषे पार 4 धावांसाठी. एक तुझा आणि एक माझा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे. ते एक धाव पूर्ण आणि मला असं वाटतं एक धाव समाधान मानलेलं आहे ते परवेशाने. धावसंख्या झाली ती 9. 5 चेंडू आणि 9 धावा. पहिलं शतक प्रगतीपथावर असताना मला असं वाटतंय सोमजाई चिंचवली या संघाची देखील 9 धावा पहिल्या शतकामध्ये होत्या, परंतु अजून देखील मला असं वाटतं एक चेंडू शिल्लक आहे आणि आदर्शनगर संघाची धावसंख्या झाली ती 9. बघूया दीपक आपलं खातं खोलण्यासाठी तयार. फटका तर खूपच मोठा मारण्याचा होता, परंतु कुठेतरी दिशाहीन झाले, कुठेतरी बॉल समजलेला नाहीये. डॉटच्या स्वरूपात धावसंख्या रोखून धरलेली आहे वैभव सरांनी आणि धावसंख्या झाली ती 9. एक शतक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती आदर्शनगर या संघाची 9. अजून देखील जिंकण्यासाठी मला असं वाटतं 30 धावांची गरज. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. गोरेगाव ग्रामपंचायत सदस्य राजेश दादा गोविलकर साहेब इथे उपस्थित आहेत. मी आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष रामजी गोरुले यांना मी विनंती करतो त्याने गोविलकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. वळूया मॅचकडे. पहिलं शतक समाप्तीनंतर धावसंख्या ती 9. अजून देखील जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान असताना परवेश आपल्या संघासाठी काय करताय बघूया. आणि कुठतरी मला असं वाटतंय कार्पेटच्या दिशेने बॉल तटवले चेंडू. एक धावात समाधान मानले ते परवेशाने. खरोखरच मला असं वाटतं दिमागशील खेळ पाहायला भेटत आहे ते दोन्ही संघाकडून. एक चेंडू आणि 10 धावा. अक्षत पुन्हा एकदा तयार. खरोखरच हा मोठा फटका मॅनातून तलवार जशी बाहेर निघते तीच आपल्याला दीपकच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटले. सीमारेषेवर 6 धावांसाठी. डीजे खरोखरच कमबॅक करण्याचा प्रयत्न दीपकचा सफल झालेला आहे. पुन्हा एकदा मावसाटे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु झेल होऊ शकतो आणि खरोखरच आकाशकडून गचाळ फिल्डिंग. धावा खरोखरच नक्कीच रनिंग खूप सुरेख अशी पाहायला भेटली दीपक कडून. धावसंख्या झालेली ती 22. 4 चेंडू आणि 22 धावा.
4 चेंडू आणि 22 धावा. दुसरं शतक प्रगतीपथावर असताना एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न असेल. मला असं वाटतं दुसरं धाव देखील पूर्ण. खरोखरच दोघांची आपल्या संघासाठी तडफड तडजोड आपल्याला पाहायला भेटत आहे. एक शॉट. हंपर डिसिजन. खूपच सुरेख असं डिसिजन आपल्याला योगेश यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटत आहे. ते हंपर यांच्याकडून एक शॉट च्या स्वरूपात धावसंख्या झालेली ती 23 धावा. नंतर दाखवा स्क्रीनशॉट. मला काय माहिती नाही. बघूया वळूया मॅचकडे. अटीतटीची मॅच आणि खरोखरच देखना षटकार दीपकच्या शॉट मधून. कुस्ती तुटायची नाही. नक्कीच आपल्याला पाहायला भेटते परवेशाने दीपकच्या पार्टनरशिप मधून 29 धावा. अजून देखील जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. थोडंसं कुठतरी महागडं आपल्या संघासाठी पडू शकतो. आकाशकडून ठरलेली थोडीशी चूक. बघूया तीच चूक सुधारण्यासाठी आपल्या संघासाठी आकाश काय करत आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. अजून देखील पार्टनरशिप परवेश आणि दीपकची आपल्याला चिकाटीची पाहायला भेटत आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. नक्कीच हा देखना शॉट. टायमिंग शॉट. सीमा रेषा पार. परवेशच्या बॅट म्हणून गेलेला हा षटकार. नक्कीच आ बैल मुझे मार त्याच्या स्वरूपातच हा देखना षटकार परवेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलेला आहे. ते आपल्या संघासाठी पुन्हा एकदा परवेश. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सीमा रेषा पार करून आपला संघ विजयी केलेला आहे. ते परवेशाने खूपच अभिनंदन. मिलनाची